नमस्कार. आज आपण एका मस्त विषयावर बोलणार आहोत. लहान मुलांना शिकवलेलं लक्षात कसं ठेवायचं यासाठी एका तज्ज्ञांनी तयार केलेला एक आठवड्याभराचा प्लॅन आहे, जो पूर्णपणे खेळ आणि कृतींवर आधारित आहे. चला, तो प्लॅन नेमका काय आहे तेच आज आपण समजून घेऊया. हा प्रश्न तर प्रत्येक शिक्षकाला आणि पालकाला पडतो, बरोबर ना? मुलांना आपण शिकवतो खरं, पण ते त्यांच्या डोक्यात पक्क कसं बसवायचं? तर आज आपण ज्या आराखड्यावर बोलणार आहोत ना, तो याच प्रश्नाचे एक जबरदस्त उत्तर आहे. तर या आराखड्याचे नाव आहे आधारशिला सराव आठवडा 3. याचा मेन फोकस काय आहे? तर फळं, भाज्या, प्राणी यांसारख्या आधी शिकवलेल्या गोष्टींची उजळणी करणं. पण थांबा, ही काही पुस्तकातली कंटाळवाणी उजळणी नाहीये. हे सगळं होणार आहे खेळातून आणि मजेदार ॲक्टिव्हिटीजमधून. आपण हे 4 टप्प्यांमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी पाया म्हणजे वर्गीकरण. मग बघूया मुख्य कौशल्य कशी जोडली जातात. त्यानंतर सर्जनशीलता आणि आढावा. आणि हो, सगळ्यात शेवटी शिक्षकांसाठी काही खास टिप्स. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. आठवड्याची सुरुवात होते वर्गीकरणाच्या पायाभूत कौशल्याने. म्हणजे सोमवार आणि मंगळवारी मुलांना गोष्टी ओळखायला आणि त्यांचे वेगवेगळे गट करायला शिकवलं जातं. आणि हाच तर पुढच्या सगळ्या शिकण्याचा बेस आहे. तर सोमवारचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. फळं आणि भाज्या यांना वेगळं करायला शिकणं. आता बघा, सोमवारचा दिवस कसा डिझाईन केलाय. सुरुवात होते टोपलीत काय आहे या मजेदार खेळानं, ज्यामुळे मुलांची उत्सुकता वाढते. मग त्यांना प्लॅस्टिकची फळं आणि भाज्या देऊन वेगवेगळे गट करायला सांगतात. पण गंमत इथेच संपत नाही. त्यानंतर चवींवर गप्पा होतात. केळं गोड, लिंबू आंबट, कारलं कडू, म्हणजे मुलांच्या सेन्सरी स्किल्सना चालना मिळते. आणि शेवटी मातीपासून आपलं आवडतं फळ बनवायचं. यातून त्यांच्या बोटांचे स्नायू मजबूत होतात. म्हणजे बघा, एकाच वेळी कितीतरी गोष्टी साध्य होतात. सोमवारी फळभाज्यांचा पाया पक्का झाला की मंगळवारी त्यावर प्राण्यांच्या वर्गीकरणाची इमारत उभी राहते. आता मुलांना पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी यांच्यातला फरक शिकायचा. आणि ही ॲक्टिव्हिटी किती सोपी आणि परिणामकारक आहे बघा. फळ्यावर 2 भाग केलेत, एकीकडे घर आणि दुसरीकडे जंगल. मुलांच्या हातात प्राण्यांची चित्र दिली जातात आणि त्यांना ती योग्य ठिकाणी लावायला सांगितली जातात. गाय घराकडे तर वाघ जंगलाकडे. किती सहजपणे कोण कुठे राहतं ही संकल्पना मुलांच्या डोक्यात फिट बसते, नाही का? आता आपण आलोय आठवड्याच्या मध्यभागी. बुधवार आणि गुरुवारी आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याचाच वापर करून गणित आणि भाषा यांसारखी कौशल्य शिकवली जातात. आणि हेच या आराखड्याचं खरं सौंदर्य आहे. इथे प्रत्येक विषय दुसऱ्या विषयात अगदी सहजपणे मिसळून जातो. बुधवार आहे गणिताचा दिवस. पण थांबा, इथे पुस्तकं किंवा पाट्या नाहीत. इथे गणित शिकवलं जातं ते थेट निसर्गातल्या वस्तू वापरून. हे बघा, चिंचेच्या किंवा सीताफळाच्या बिया, अगदी सहज मिळणाऱ्या गोष्टी. या वापरून मुलांना 1 ते 10 अंक मोजायला शिकवलं जातंय. इतकंच नाही तर एका हातात जड भोपळा आणि दुसऱ्या हातात हलकं लिंबू देऊन जड हलके ही संकल्पना प्रत्यक्ष अनुभवायला दिली जाते. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की प्रभावी शिक्षणासाठी महागड्या साधनांची गरज नसते. गुरुवारचा दिवस आहे भाषेसाठी. पण इथे थेट अक्षरं किंवा शब्द नाही शिकवत, तर लक्ष केंद्रित केलं जातं त्यांच्या मागच्या आवाजावर किंवा ध्वनीवर. आवाजातून भाषा शिकवण्याची ही एक भन्नाट पद्धत आहे. ही पद्धत किती मजेशीर आहे बघा. शिक्षक हंबर असा आवाज काढतात आणि मुलं पटकन गाय ओळखतात. त्यानंतर म या अक्षरावरून सुरू होणारे प्राणी कोणते? तर मगर, माकड, मांजर यांची उजळणी होते. या खेळातून आवाज आणि अक्षर यांचा संबंध मुलांच्या डोक्यात अगदी पक्का होतो. आता आठवड्याचा शेवट जवळ आलाय. शुक्रवार आणि शनिवारी आतापर्यंत शिकलेल्या सगळ्या गोष्टींना एकत्र आणलं जातं. म्हणजे मुलांनी जे काही ज्ञान मिळवलंय ते आता त्यांना वेगवेगळ्या सर्जनशील खेळांमधून आणि ॲक्टिव्हिटीजमधून वापरायचं आहे. शुक्रवारचा फोकस आहे स्मरणशक्तीवर. पण ही काही कंटाळवाणी परीक्षा नाही, हा एक खेळ आहे. टेबलावर 4 वस्तू ठेवल्या जातात, मुलं डोळे बंद करतात आणि त्यातली एक वस्तू लपवली जाते. मग त्यांना ओळखायचंय की काय गायब झालं. हा खेळ फक्त मनोरंजक नाही, तर मुलांची एकाग्रता आणि निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. आणि मग येतो शनिवार. हा आहे आठवड्याचा क्लायमॅक्स.
या दिवशी अशा ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात ज्यातून आठवडाभरात शिकलेल्या सगळ्या संकल्पनांची पुन्हा एकदा उजळणी होते आणि त्या अधिक पक्क्या होता. वेगळा ओळखा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. मुलांना 3 भाज्या आणि एका प्राण्याचं चित्र दाखवलं जातं आणि विचारलं जातं, यातलं वेगळं कोणतं? यातली खरी गंमत ही आहे की या एकाच खेळातून फळं, भाज्या आणि प्राणी या तिन्ही गोष्टींची उजळणी एकाच वेळी होते. शनिवारची अजून एक छान ॲक्टिव्हिटी म्हणजे प्रत्येक मुलाला आपल्या आवडीनिवडीबद्दल बोलायला प्रोत्साहन दिलं जातं. मला भेंडी आवडते असं एखादं मूल जेव्हा पूर्ण वाक्यात बोलतं तेव्हा त्याचा आत्मविश्वास तर वाढतोच, पण भाषा वापरण्याचं कौशल्यही सुधारतं. बरं, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हा आराखडा तर उत्तम आहेच, पण तो वर्गात प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षकांना काही खास सूचनाही दिल्या आहेत. या सूचना खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. जसं की मुलांना पाळीव आणि जंगली प्राण्यांमध्ये गोंधळ होतोय का हे तपासा. जंगली प्राण्यांची भीती घालण्याऐवजी त्यांच्यापासून सावध कसं राहायचं हे शिकवा. गरज वाटल्यास चवींचा प्रयोग पुन्हा घ्या आणि जी मुलं कमी बोलतात त्यांना प्राण्यांचे आवाज काढण्यासारख्या खेळांमध्ये सामील करून घ्या, जिथे बोलायची गरजच नाही. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे शिकण्याचा अनुभव खूपच छान होतो. तर आपण पाहिलं की एक विचारपूर्वक तयार केलेला खेळकर आराखडा मुलांच्या शिकण्याला कसा एका वेगळ्याच पातळीवर नेऊ शकतो. शेवटी एकच प्रश्न मनात येतो, अशा प्रकारची खेळकर पण शिस्तबद्ध उजळणी पद्धत आपल्या वर्गात आणि शिक्षण पद्धतीत काय अविश्वसनीय बदल घडवू शकते? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.